महाड औद्योगिक वसाहतीतील इंडो अमाइन्स कंपनीमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून निघणाऱ्या गॅसची गळती झाल्यानं मोठी दुर्घटना घडली। या गॅस गळतीमुळे कंपनीतील तब्बल 36 कामगार बाधित झाले असून त्यापैकी अमित कुमार वय 28 मूळचा राहणारा बिहार आणि कल्पेश वांद्रे या 2 कामगारांचा मृत्यू झालाय। एका कामगाराची प्रकृती अत्यवस्थ असून काही कामगारांवर महाड व मुंबई येथे उपचार सुरू आहेत। इंडो अमाइन्स कंपनीतील प्लांटजवळ हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून निघणाऱ्या गॅसची गळती झाल्याचं सांगण्यात येत आहे। गॅस गळतीचा परिणाम कंपनीतील कामगारांबरोबर परिसरातून ये जा करणाऱ्या नागरिकांनाही जाणवला। गॅसमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास झाल्याची माहिती आहे। पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाल्याचंही सांगण्यात येत आहे। गॅसची बाधा झालेल्या 36 कामगारांना तातडीने औद्योगिक वसाहतीतील MA रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर झाल्याचं त्यांना महाडमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। 2 कामगारांना पुढील उपचारासाठी मुंबईला पाठवण्यात आले। दरम्यान या दुर्घटनेत अमित कुमार यांचा मृत्यू झाल्यानंतर कल्पेश वांद्रे यांचाही मृत्यू झाला। त्यामुळे मृतांचा आकडा 2 वर पोहोचला आहे। एका कामगाराची प्रकृती अत्यवस्थ असल्यानं त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच फॅक्टरी इन्स्पेक्टर तांबोळी आणि महाडचे प्रभारी DYSP शशिकांत पवार यांनी सकाळी 10 वाजता कंपनीला भेट दिली। त्यांनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून दुर्घटनेची माहिती घेतली। महाड औद्योगिक वसाहतीचे अधिकारी घटनेचा तपास करत असून गॅस गळतीचं नेमकं कारण आणि सुरक्षा व्यवस्थेतील संभाव्य त्रुटी याबाबत चौकशी सुरू आहे। महाड औद्योगिक वसाहतीत वारंवार गॅस गळतीच्या घटना घडत असल्यानं कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। कंपनीतील सुरक्षा उपाययोजनांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरते। काल इकडून B14 इंडो अमाइन्स या प्लॉटच्या समोरून जे लोक वाहतूक करत होते त्यांना इंडो अमाइन्समधून सुटलेला गॅसचा एवढा त्रास झाला की आमच्या गावातील दीक्षा निकम हिला उलट्या झाल्या, ती गुदमरून चक्कर येऊन पडली। ती आता देशमुख हॉस्पिटलला ॲडमिट आहे। बाकीच्या कंपनीमधल्या लोकांना त्रास झाला, तसेच बाजूची कंपनी विरल ऑर्गॅनिक्समधले काही कामगारांना तसेच सिक्युरिटींना त्रास झाला। आम्ही इथं ज्यावेळी आलो घटनास्थळी तेव्हा आम्ही निदान कोणत्या प्रकारची परिस्थिती आहे विचारण्यासाठी कॉल केला तर कोणत्याही प्रकारचा शिफ्ट इंचार्ज किंवा सेफ्टी ऑफिसर कोणच अवेलेबल नव्हतं, ना ॲम्ब्युलन्स होती। अशा प्रकारचा ढिसाळ कारभार या कंपनीचा आहे। तर असा कारखाना बंद व्हावा एवढीच आमची मागणी आहे। या कारखान्यामध्ये काल ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना इजा झालेली आहे। वायू गळती होऊन त्यांचे श्वास बंद झाले आणि या कारखान्यामध्ये खऱ्या अर्थानं जे कंपनीची व्यवस्थापन म्हणून जी पद्धत आहे त्याची कोणत्याही प्रकारची यांच्याकडे व्यवस्था नाही। यांच्या लॅबमध्ये सुद्धा मेकॅनिकली डिपार्टमेंटचा माणूस लॅब चालवतो। अशा पद्धतीची अतिशय वाईट परिस्थिती या कारखान्याची आहे। व्यवस्थापनाचा एकही माणूस इथं राहत नाही, सगळे घरी राहतात आणि त्यांच्या ह्या हलगर्जीपणामुळे हा कारखाना असा प्रदूषित झाला आणि त्यांनी वायू गळती झाली आणि ह्या परिसराच्या जनतेला खूप त्रास झाला। रात्रीच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस इथं कोणीही नव्हतं, त्यांचं एक वॉचमॅन होते आणि या कंपनीच्या असलेली सिस्टीम बंद करण्यासाठी दुसऱ्या कंपनीतून आम्हाला लोक आणावे लागले आणि त्यांनी ही नंतरची सिस्टीम त्यांची बंद केली आणि वायू गळती थांबली। अशा पद्धतीचा अतिशय हलगर्जीपणा असलेला हा कारखाना इथं चालू आहे। आमची सगळ्यांची विनंती आहे, हा घाणेरडा कारखाना किंवा अशी हलगर्जीपणा असलेली जी व्यवस्थापन इथं नको आहे। हा कारखाना बंद व्हावा अशी आमची प्रामाणिक। इंडो अमानियामध्ये गेली अनेक वर्षापासून ही कंपनी घातक आहे असं आम्हाला माहितीच होतं। बरेच वेळा आम्ही त्यांच्याकडे प्रयत्न केला की ह्या कंपनीमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीची व्यवस्था ठेवावी, पण कंपनीनं कधीही कोणत्या प्रकारचं सेफ्टी असावं अशा पद्धतीचं कधीही वर्तन ठेवलेलं नाही। अनेक वेळा ह्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ॲक्सिडेंट झाले। कंपनी तेवढ्यापुरतं काहीतरी मलमपट्टी करतं आणि सोडून देतं आणि इथं परिसरातील जनतेला अतिशय घातक वायूचा प्रसार होतो आणि त्यामुळं या परिसरातील जनतेचं फार मोठं जीवन धोक्यात आलेलं आहे। कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारची शिस्त नाही, कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारचं सेफ्टीसाठी असणारे जे अवधानं आहेत तीही नाहीत, कोणत्याही प्रकारचं त्यांच्याकडं यंत्रसामुग्री नाही आहे। असंच म्हणजे गावठी पद्धतीने एखादं कसं आपण हे करतो त्या पद्धतीने हे कंपनी चालवतात, प्रोडक्शन काढतात। गोरगरिबांना जीवाशी खेळण्याचा प्रकार यांच्याकडून होत आहे। आमच्या सगळ्या गावकऱ्यांचं असं मत आहे आणि मागच्या वेळी बरेच वेळा यांचे प्रयत्न केलेला आहे की हा कारखाना तुमचा इथून बंद करावा। गेले अनेक वर्ष आम्ही पाहिलेलं आहे की डोंबिवलीपासून यांचे जे कारखाने चालू आहेत त्याच्यामध्ये अनेक माणसांचा जीव गेलेला आहे। आजही याही परिसरामध्ये 1-2 वेळा यांच्यामध्ये कामगारांचा जीव गेलेला आहे। आजही तसाच प्रकार घडलेला आहे आणि आजूबाजूच्या लोकांना सुद्धा, आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये सुद्धा अतिशय हा वायू जातो आणि त्या सगळ्या लोकांना त्याचा त्रास होतो आहे। आमची सगळ्यांची गावकऱ्यांची विनंती, आम्ही अशा पद्धतीचं आंदोलन करणार आहोत की काही झालं तरी हा कारखाना इथून जावा आणि या जनतेला सुख मिळावं अशा पद्धतीची आमची धारणा आहे। हा कारखाना जर इथून गेला नाही तर या परिसरातील जनतेचा जीव धोक्यात राहील एवढीच आम्हाला
याच्याबद्दल म्हणायचं आहे. पण हा कारखाना कुठल्या पैसे बंद व्हावा असं आंदोलन आम्ही निश्चितपणे इथं करणार आहोत आणि हा कारखाना बंद करावा अशी सगळ्या जनतेलाही आमची विनंती आहे की आपण साऱ्यांनी एकेतून हा कारखाना बंद झाला पाहिजे असं आपण नियोजन करूया. त्यानंतर आपल्याला कंपनी व्यवस्थापनाकडून या संदर्भात माहिती देण्यात आली. तत्काळ काल सायंकाळी तत्काळ माहिती देण्यात आली. त्याच्यानंतर आपण मार्कची टीम पाठवली व परिस्थिती आटोक्यात आणली होती काल रात्रीच. मग ह्या कंपनीमधली मार्कची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था का काय कार्यान्वित नव्हती? सेफ्टी ऑफिसर या ठिकाणी का नव्हते? त्याबाबत आम्ही माहिती घेत आहोत, अधिक तपास करीत आहोत. साधारण किती कामगार आजूबाजूचे धरून जखमी झालेत किंवा वायू बाधित झाले? साधारण एक 35 ते 40 अंदाज आतापर्यंतच आहे. माहिती आमच्याकडे प्राप्त आहे. सर, आजवर या कंपनीमध्ये झालेल्या अपघातांची संख्या स्थानिक लोकप्रतिनिधी इथे उपस्थित आहेत, माजी लोकप्रतिनिधी आहेत, माजी सभापती आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी अनेक अपघात आजपर्यंत झालेत. मग पोलीस प्रशासन असेल किंवा फॅक्टरी इन्स्पेक्टर असतील किंवा स्थानिक प्रशासन असेल यांच्याकडनं आजपर्यंत या कंपनीवरती कारवाई का झाली नाही? याच्यापूर्वी जे काही इन्सिडेंट घडले होते त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. त्याच्यानंतर कंपनीच्या प्रशासनाबाबत आपण MIDC यांच्याशी प्रश्न विचारला तर बरं राहील. स्टेटस काय त्या मागच्या गुन्ह्यांचं काय स्टेटस आहे? चार्जशीट फाईल झालेली आहे त्याच्यामध्ये कोर्टामध्ये. किती वेळा हिअरिंग झाली? बोर्डवरती आले तारखा? त्याबाबत आपण न्यायालयाकडून माहिती नाही, वकील आपले गेले असतील की शासकीय अधिकाऱ्यांकडून आपल्याला माहिती मिळाली असेल? माहिती असेल त्याची माहिती माझ्याकडे नाही. तुमच्याकडे नाही. ओके, ठीक आहे. किती जखमी आहेत आणि आता पुढचे आपली भूमिका काय असेल? काल सायंकाळी 6-6:30च्या दरम्यान इंडो अमाईन्स कंपनीमध्ये TBUचं त्यांचा जो रिॲक्टर आहे त्यामध्ये त्यांचे ते बॅच टाकत असताना HCl गॅस लिकेज झाला होता. HCl गॅस लिकेज झाल्यानंतर त्या ठिकाणी काम करणारा जो एक व्यक्ती आहे त्याला ते जो ऑपरेटर होता त्याला ते गॅस लिकेज झाल्याची माहिती मिळताच त्याने तत्काळ प्लांट बंद केला. मात्र तोपर्यंत गॅस बऱ्यापैकी लिकेज झाला होता. त्यामुळे रस्त्याने येणारे जाणारे व आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये लोकांना उलटीचा ह्याचा चक्कर येण्याचा असा काही त्रास झाला. त्यापैकी एक सिरियस होता, तो आता मयत झालेला आहे काल रात्री 2:30 ते 3 वाजताच्या दरम्यान. व एक इसम आहे त्याच्यावर आता नवी मुंबई इथे उपचार चालू आहेत आणि बाकीचे जवळपास 30 ते 35 लोक आहेत त्यांना आपण उपचार करून त्यांच्या घरी सोडले. त्याच्या विरल आणि विनंती म्हणून 2 कंपन्या आहेत. त्या ठिकाणी पण काही कामगारांना गॅसचा त्रास झाला होता. त्यांना काल उपचार करून डॉक्टरांनी तत्काळ सोडून दिले. साहेब, माहिती अशी मिळते की आपण जे आता HClचं नाव घेतलं तो HCl वायू नसून तो ट्रायफॉझिन नावाचा वायू आहे. ही चुकीची माहिती दिल्या कारणाने उपचार व्हायला वेळ लागला आणि जो कामगार एक्सपायर झाला आहे त्या कामगाराच्या हलगर्जीपणाला कारणीभूत व्यवस्थापन आहे असा कामगार क्षेत्रातून आरोप होतोय. आपल्याला देखील आता माहिती चुकीची दिली गेली असं आपल्या बोलण्यात ध्वनीत होतोय. आपण हे जस्टिफाय कसं करू शकता? यामध्ये आता फॅक्टरी इन्स्पेक्शन करतात ते PM पण आपण जे काल मयत व्यक्ती झाला त्याचा PM करतोय. या सगळ्या गोष्टींच्या ज्या बाबी आहेत त्या आपल्या तपासामध्ये पुढील 1-2 दिवसामध्ये निष्पन्न होतील आणि आपण पुढील त्याच्यामध्ये BNS नुसार कायदेशीर कारवाई करीत आहोत. मयत जो झालेला कामगार आहे हा इंडो अमाईन्स मधला आहे का? मयत झालेला कामगार हा इथलाच आहे. बरोबर. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आत्ताच बोललेले आहे की प्रत्येक वेळेस याच कंपनीमध्ये अशा घटना घडतात की ही कंपनी बंद व्हावी. त्याबाबत नो कमेंट्स, काही सांगू शकत नाही. पुढील आपण कारवाई आता करत आहोत. कारवाईमध्ये जे कोण दोषी असेल आपण त्यांच्यावर कारवाई करू. कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड.